पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार आता नवं धोरण आणणार आहे। या आठवड्यात मूर्ती विसर्जनासाठी शासनाकडून नवं धोरण आणण्याची शक्यता आहे। लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि इतर मंडळांना या धोरणामध्ये दिलासा दिला जाईल असं कळतंय। गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करता येणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। गेल्या काही महिन्यांपासून पीओपी गणेश मूर्तींच्या अनुषंगाने सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत आणि वाद होत आहेत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, मोठ्या गणेशोत्सव मंडळांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे का आणि तो दिलासा कशा पद्धतीचा असेल याबद्दल काही कळलंय का? यामध्ये जर का पाहायचं तर प्रामुख्यानं आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये अटी शर्तींसह आपल्याला लहान मूर्त्यांसंदर्भात दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि एकूणच निश्चित या संदर्भातलं धोरण नव्हतं आणि त्यामुळे पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत, ज्या मोठ्या मूर्त्या आहेत, त्यांचा मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस सरकारकडनं या संदर्भात एक निश्चित धोरण आणण्यात येणार आहे। याच आठवड्यात या संदर्भातली आपल्याला होताना पाहायला मिळेल। प्रामुख्यानं जर मुंबईचा राजा असेल, लालबागचा राजा असेल, अशा प्रकारचे जे गणेश उत्सव मंडळ आहेत त्यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या मोठ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी प्रश्न जो आहे तो सध्यालाही अजूनही अनुत्तरित पाहायला मिळेल। त्या संदर्भात जे निश्चित धोरण आहे ते आपल्याला आणताना पाहायला मिळेल। एकूण अटी आणि शर्ती असेल किंवा काय नियम या धोरणांसंदर्भात सरकार घेत आहे हे बघणं महत्वाचं असेल। नक्कीच अभिषेक, धार्मिक संवेदना आणि त्याचबरोबर पर्यावरण या दोन्हीचा समतोल साधत कसं धोरण अवलंबलं जाईल हे बघणं नक्कीच महत्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।